नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कृषी चॅनलमध्ये. मिसेसचा बड्डे होता, त्यानिमित्त आम्ही गोव्यामध्ये आलेलो. तर म्हटलं सहज आज क्रूजवर जाऊन येऊ. क्रूजची थोडीफार डिटेल घेतली, दुपारी बुकिंग करून टाकलं आणि आता चाललो आम्ही क्रूजवर म्हणजे पणजीमध्ये. तर आता थोड्या वेळात बस येईल आम्हाला पिक करण्यासाठी. आम्हाला पण काय एवढं माहिती नाही आहे क्रूजबद्दल, पण बघू. 1 तास लागेल, 1 तासामध्ये पोहोचू आम्ही क्रूजवर. तर आता आम्ही उभे आहोत तिथे बागा सर्कलच्या तिथे, कळंगूट बागा जे मेन सर्कल आहे तिथे आम्हाला आता बस पिक करण्यासाठी येते. कारण क्रूज जे आहे ते आहे पणजीमध्ये. आता इथून गाडी आम्हाला पिक करणार आणि डायरेक्ट पणजीला घेऊन जाणार. आम्हाला वाटलं मोठी बस असेल, पण आली ट्रॅव्हल मिनी ट्रॅव्हल होती. ट्रॅव्हलमध्ये आम्ही बसलो आणि मग जवळपास 1 तासानंतर आम्ही जाऊन तिकडे पोहोचलो. या स्वस्तिक क्रूजमध्ये आम्ही फर्स्ट टाईमच गेलो आणि ही स्पेशल फॅमिलीसाठी होती, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये गेलो. चला आता क्रूजमध्ये एंट्री करतो. लाईन आहे पणजी, कोंडा, वास्को, म्हापसा, त्याच्यानंतर कळंगूट, बागा बीच, हरमल वगैरे सगळीकडे ट्रॅव्हल सोडले जातात आणि तिकडून याची बुकिंग केली जाते. कारण प्रत्येक ठिकाणी यांच्या ऑफिसेस वगैरे आहेत. मग प्रत्येक ठिकाणी त्या ऑफिसमध्ये बुकिंग केलेल्या माणसांना इथे जागेवरून आणून इथे ड्रॉप केलं जातं. तर आता मी केली एंट्री आतमध्ये. इकडे बघ, आल्याला स्टार्टर दिलं. स्टार्टर खाऊन घेतो. स्टार्टर आहे हा व्हेजमध्ये. व्ह्यू तर बघायला 1 नंबर ऑर्डर होता. कारण 4ही साईडला ना पूर्ण बिग डॅडी, मॅजेस्टिक, पॅराडाईज म्हणजे काय भरपूर क्रूज होते, कसिनो होते, कसिनोच्या बोट्स होत्या. त्यानंतर बघितलं तर क्राऊड एवढा होता, तर पूर्ण फॅमिली होती. म्हणजे स्पेशली फॅमिलीसाठी हे क्रूज होतं, स्पेशल फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे ऑल फॅमिली मेंबर होते. आणि ही जी क्रूज आहे ना ती जवळपास जे पणजीचं ब्रिज आहे तिथून 2 वेळा फेऱ्या मारून येते. आणि त्या ब्रिजचा लुक तर एवढा भारी दिसतो, तर खरंच नाईट लुकमध्ये खूप चांगलं वाटतं. ही जी समोर दिसते ती बिग डॅडीची कसिनो बोट आहे. ती बिग डॅडी आपल्याला माहीतच असेल. बिग डॅडी खूप फेमस आहे कसिनो. त्यानंतर मॅजेस्टिक. 3rd फ्लोअरला बसलो आणि मस्त हवेचा आनंद घेतला, व्ह्यूचा पण आनंद घेतला. व्ह्यू तर 1 नंबरच वाटत होता. कारण एवढ्या बोट्स होत्या, जवळपास 7-8 मॅजेस्टिक मला किंवा पॅराडाईज, त्याच्यानंतर बिग डॅडी वगैरे काही बोट होत्या, त्या बघत होतो लांबून. पण कसिनोच्या बोट आणि क्रूज यामध्ये खूप फरक वाटला बघून. कारण कसिनोच्या बोट ह्या आकाराने पण मोठ्या, साईजने मोठ्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लोअर पण त्यांचे जास्त आहेत. आणि हे जे ब्रिज आहे या ब्रिजमुळे तर पूर्ण गोव्याला लूक येतो तो या ब्रिजमुळे. आणि या ब्रिजमुळेच तर गोव्याचं नाव झालं आहे अजून. कारण नाईट लुकमध्ये एवढं भारी वाटतं हे ब्रिज, की या ब्रिजमुळेच तर या सर्वांची गोव्याची पूर्ण शो वाढली. हे डान्स वगैरे जे असतात ते 3rd फ्लोअरला असतात, पण पावसाचा व्यत्यय आल्यामुळे त्यांनी ते फंक्शन खाली ठेवलं. आम्ही पण थोडाफार डान्सचा आनंद घेतला. त्यानंतर लेडीज डान्स, कपल डान्स, जेंट डान्स म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स होते, मिक्स डान्स. तर आम्ही पण थोडाफार आनंद घेतला त्याच्यामध्ये.
हे जे कंपार्टमेंट आहे ग्राउंड फ्लोअरला हे आहे नॉनव्हेजसाठी. नॉनव्हेज जेवण फक्त इथे आहे आणि व्हेजची व्यवस्था केली आहे ती वर. झाला आता क्रूज वरचे काय ॲक्टिव्हिटीज वगैरे होते त्या क्लोज झाला. डिनर वगैरे केलं आणि आता निघालो घरी जाऊ म्हणजे काय स्टे करतलो रूमवर. पण खरंच चांगलं वाटलं, एकदम फ्रेश वाटलं, फ्री माइंड वाटलं एकदम. आणि कामाचे व्याप असतात भरपूर, कामाच्या व्यापामध्ये तर आता थोडेफार मौज मस्ती होईल, एन्जॉयमेंट होईल, तर म्हणून सहज दिलं. सॉफ्ट ड्रिंकवाल्यांसाठी सॉफ्ट ड्रिंकची व्यवस्था केलेली होती आणि अल्कोहोलवाल्यांसाठी अल्कोहोलची व्यवस्था केलेली होती. आता भरपूर वेळ कार्यक्रम झालो, 8:30 ते 11पर्यंत तरी आम्ही एन्जॉयमेंट केली. नंतर जेवणाचा वगैरे आनंद घेतलो आणि आता जाऊक निघालो. क्रूज काठावर लागली कारण त्यांचं टायमिंग झालेलं होतं. बसवालं पण वाट बघत होतो कारण त्यांनी पण आमका 11चा टाईम दिलेलो बसवाल्याने. मग आम्ही लाईनमध्ये राहिलो, नंतर उतारलो. काही जणांसोबत ओळख झाली, त्यांना हाय हॅलो केलं आणि मग डायरेक्ट आता जाऊक निघालो. बसमध्ये चढलो तेच गाणी लावून आग्रह केल्याने, तर त्याच्यामध्ये काय रिचार्जवाले होते आणि काही जण होते ते बॅलन्स संपलेले होते, म्हणजे विदाऊट रिचार्जवाले. रिचार्जवाल्यांची संख्या भरपूर वाटत होती, त्याच्यामुळे थोडी टाईम बसमध्ये मजा केलो आणि मग उतरलो. जरा म्हटलं बीचवर मजा करतलो. आता वाजले 12 वाजले, 2 वाजेपर्यंत बीच चालू असता. खूप लोक असतात बीचवर, क्राऊड भरपूर होतो. पण काय झालं, पावसानं अचानक गोंधळ घातला म्हणून आता आमका इकडे थांबायला लागला. मॅडम जरा बसले टेन्शनमध्ये, जरा बीचवर जरा फोटोशूट करणार होता. पावसानं जरा मूड ऑफ केले. पाऊस काय जाण्यातलो नाही हा व्हिडिओ तो आता हयच एंड करतोय. तुमका जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.